नागरिकत्व संशोधन कायदा केंद्र आणि राज्य सरकारने पारित केला आहे। या कायद्याला विरोध होतो आहे, मोर्चे निघत आहेत, हिंसाही झालेली आहे। तर हा कायदा काय आहे, तो नागरिकांच्या फायद्याचा कसा आहे, याबाबत आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याशी। नमस्कार सर, विदर्भ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। आज देशामध्ये अत्यंत स्फोटक परिस्थिती आहे असं वाटायला लागलं आहे, कारण ते मोर्चे होणारा विरोध अमरावती शहरामध्ये पण खूप मोठा मोर्चा परवा निघाला होता। तर नागरिकत्व संशोधन कायद्याचा विरोध का होतो आहे? नाही, एकतर मुळात या नागरिकता संशोधन कायद्याच्या संदर्भामध्ये विरोध एवढ्यासाठी होतो आहे की त्याविषयीचा एक संभ्रम निर्माण केला गेला आहे आणि तो पूर्णपणे वस्तुस्थितीवर आधारित नाही। मूळ जो कायदा आहे तो कायदा लोकांपर्यंत पोहोचलेला आहे। माझं असं मत आहे की तो कायदा लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि आज जे निदर्शनं करत आहेत किंवा जे विरोध करत आहेत त्यांच्यापर्यंत देखील तो कायदा पोहोचलेला आहे। पण त्याचा म्हणजे तो विरोध जो आहे तो त्या कायद्यासाठी नाही आहे। म्हणजे खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत। त्यामुळे हा जो विरोध सुरू आहे, ठरवून विरोध सुरू आहे, हे एक षडयंत्र आहे सगळ्यांचं मिळून आलेलं। बाकी कायदा समजलेला नाही असं बिलकुल नाही। म्हणजे चांगलं काही कोणी करत असेल तर त्याच्यात थोडा हां, मुळात चांगलंच आहे, मुळात चांगलं आहे। हां, की भारताला लागून असलेले साधारणतः जे 3 राष्ट्र आहेत, मुस्लिम राष्ट्र म्हणून त्यांची ओळख आहे। पाकिस्तान आहे, पाकिस्तानमधून निर्मिती झालेला बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहे। या तिन्ही ठिकाणी जे अल्पसंख्याक होते, म्हणजे त्यामध्ये हिंदू आहेत, शीख आहेत, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन, हे तिथले मायनॉरिटी म्हणजे तिथले अल्पसंख्याक म्हणून त्यांच्यावर धर्माच्या आधारावर ज्यांच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, जबरीने ज्यांचं धर्मांतरण झालं, त्यांचं जगणं तिथे असह्य झालं, कठीण झालं, अशांना सगळ्यांना भारतामध्ये यावं लागलं आणि भारताला ते शरण आले। आपण भारतामध्ये ते राहत आहेत, त्यांनी जगाच्या पाठीवर जायचं कुठे? आणि म्हणून उलट असं आहे की या गोष्टीचा गर्व वाटायला पाहिजे आपल्याला की जगाच्या पाठीवर आपण असे आहोत की या पद्धतीचा मानवतेचा विचार करतो। हां, आणि मग आज ते आले तर मग आता तुम्ही अहमदियांना देणार का, रोहिंग्यांना देणार का? तर अहमदिया किंवा रोहिंग्या काही शीख नाही, जैन नाही, बौद्ध नाही, मुस्लिमच आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ओळख मुसलमानी आहे, त्यांचा धर्म मुस्लिम आहे। आता ते मुस्लिमांमधले तुमचे मतभेद आहेत आपापसातले, त्याला भारतीय काय करणार? आणि म्हणून मग त्यांची संख्या मोठी आहे घुसखोरांची, तिकडे गुंडगिरी केली आणि इथे आले, इथे तोच धंदा करतात। त्यांना उद्या जायला लागू नये हे मूळ दुखणं आहे आणि त्या दुखण्यापैकी हे सगळं सुरू आहे। त्याच्यामुळे मला वाटत नाही की भारतातल्या कोणा मुस्लिमाच्या विरोधातला हा कायदा आहे। जो भारतीय आहे त्याने घाबरायचं काहीच कारण नाही, तो कोणत्याही धर्माचा असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, जैन असो, बौद्ध असो, शीख असो आणि मुसलमान असो, त्यांनी कोणीही घाबरण्याचं कारण नाही। त्यांच्याबद्दल कुठलाही त्यांच्यावर दुष्परिणाम होईल असा कुठलाही निर्णय या कायद्यामध्ये नाही। उलट म्हणजे आता काही मी बघितलं की केवळ भारतीय जनता पार्टीला विरोध करणारे आणि स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणारे लोक त्याच्यावर सांगतात की बाबा यांनी संविधानाची थट्टा चालवलेली आहे। उलट या कायद्यामुळे आपण घटनेचं पालन करतो आहे। आज जे लोक घटनेच्या संविधानाच्या कक्षेत नाही त्याही लोकांना त्या कक्षेत आणण्याचा एक मोठा निर्णय या निर्णयाच्या निमित्ताने आपण करतो आहे। तर याकरता भारतीय जनता पार्टी काय करते आहे? म्हणजे आता हा जो विरोध होतोय तर हे लोकांपर्यंत पोचवायचं, म्हणजे आता आपलं म्हणणं असं आहे की बरोबर आहे तो करायचं म्हणून करायचा विरोध, पण शेवटी आपल्याला काही ना काही हातपाय हलवले पाहिजे की जर आपण तो कायदा सच्चा आहे, पारित आहे आणि केंद्र आणि राज्य शासनाने पारित केलेला आहे तर त्यामागचा उद्देश आणि लोकांपर्यंत तो पोचावा, त्यातले भ्रम नष्ट व्हावे यासाठी। नाही, भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनजागरण सुरू आहे। अजून मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या काळात आम्ही जनजागरण अभियान राबवू। भारतीय जनता पार्टीने देशहित डोळ्यासमोर ठेवून गेल्या 70 वर्षापासून जे प्रश्न या देशामध्ये प्रलंबित होते किंवा भारताच्या स्वातंत्र्यापासूनच ज्या प्रश्नांचा जन्म झालेला होता आणि ज्या समस्या उद्भवलेल्या होत्या त्या समस्या दूर करणं हे एकामागे एक सुरू केलेलं आहे। 370 कलम हटवणं हा त्यातलाच भाग होता।
म्हणजे भारतीय जनसंघाच्या स्थापनेपासून त्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ज्यासाठी बलिदान दिलं की एक देश में दो विधान, दो निशान, दो प्रधान नहीं चलेंगे, त्या 370 कलमला हटवण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलं, स्मूथली हटवून दाखवलं. आता हा कायदा केला, नागरिकत्व संशोधन कायदा आपण केला. या सगळ्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची भावना आहे की देशहिताचं जे आहे ते केलं पाहिजे आणि त्या दिशेने भाजपा निर्णय घेते आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनजागरण कार्यक्रम राबवले जातील आणि भाजपापेक्षाही मला असं वाटतं की या देशातला जो खऱ्या अर्थाने नागरिक आहे, त्या सुज्ञ नागरिक आहे, त्याला आता वाटायला लागलेलं आहे की आपल्या देशासाठी जे चांगलं होतं आहे त्याच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे. आता आपल्या अमरावतीला 26 डिसेंबरला एक महारॅली निघणार आहे. ती महारॅली भारतीय जनता पार्टीने आयोजित नाही केलेली, ती महारॅली लोकाधिकार मंचाने केलेली आहे आणि अजिबात भारतीय जनता पक्षाशी संबंध नसलेले लोक त्या रॅलीचा प्रचार करत आहेत, त्या रॅलीसाठी लोकांना भेटत आहेत की मोदीजींनी आणि अमित शहांनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जो घेतलेला निर्णय आहे, या निर्णयामध्ये देशाचं हित आहे आणि हे देशाचं हित न ओळखता ज्या पद्धतीने हिंसाचार तुम्ही सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला, मला सांगा सामान्य माणसाला कळत नसेल का की हे बघा देशभर त्यांनी ठरवून टाकलं की विरोध करायचा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा काही डावी मंडळी जे माओवादाचं समर्थन करतात असे लोक, या सगळ्या लोकांनी कथित सेक्युलर ज्यांना आपण म्हणतो ते लोक, या लोकांनी एक कडबोळं एकत्र येऊन यांनी त्यांना खतपाणी घालणं सुरू केलं. आणि हिंसाचार कुठे सुरू आहे? महाराष्ट्रामध्ये हिंसाचार नाही आहे, मध्य प्रदेशमध्ये हिंसाचार नाही आहे, राजस्थानमध्ये हिंसाचार नाही आहे, छत्तीसगडमध्ये हिंसाचार नाही आहे. का नाही आहे? या ठिकाणी काँग्रेसचं शासन आहे. म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेसचं शासन आहे, आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं शासन म्हणजे काँग्रेसच्या कुबड्यांवरचं शासन आहे, काँग्रेसचा सत्तेमध्ये सहभाग आहे आणि नवीन धर्मनिरपेक्ष नेत्याचं सरकार निवडून आलेलं आहे उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये. ते एक नवीन भरती झालेली आहे त्या कथित सेक्युलर समाजामध्ये. तर इथे ते विरोध नाही करत. आणि हिंसाचार कुठे आहे? ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे, कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे, तिथे हिंसाचार आहे. दिल्ली पोलीस हे केंद्राच्या अखत्यारीत येतात, तर दिल्लीमध्ये हिंसाचार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हिंसाचार कोणाला करायला लावून आले? सामान्य लोकांपेक्षाही विद्यार्थ्यांचं करिअर ज्या काळामध्ये त्यांचं भवितव्य घडायला पाहिजे त्या काळामध्ये त्यांच्या हातामध्ये दगडं देऊन त्यांना या पद्धतीने हिंसाचारासाठी प्रवृत्त करणं, मला असं वाटतं जनतेला सगळ्यात चीड या गोष्टीची आलेली आहे की अगदी क्रिस्टल क्लिअर आहे की जे 1950मध्ये नेहरू आणि लियाकत अली यांच्यामध्ये जो समझोता झालेला होता, या समझोत्यापासून जे व्हायला पाहिजे होतं की आपल्याकडे आलेल्या अल्पसंख्याकांचं संरक्षण आणि त्यांना चांगलं नागरिक म्हणून जगू देण्याचं काम हे भारताने करावं. हे जसं आपण पाळलं इतके वर्ष, तसं ते पाकिस्तानने पाळणं अपेक्षित होतं. ते त्यांनी पाळलं नाही इतके वर्ष. 22% तिथे हिंदूंची संख्या होती, ती आता 2% आली. म्हणजे तिथल्या अल्पसंख्याकांची संख्या 2% ती आलेली आहे. इतकी वाईट अवस्था आली, हे त्यांनी पाळलेलं नाही आहे आणि हे जनतेला कळत आहे. हे त्यांना कळलं पाहिजे. मला कळत नाही की भारतीय मुसलमान जो आहे तो यांच्या चिथावणीला का बळी पडतो आहे. त्याच्यावर कुठलंच संकट नाही, त्याला घाबरायचं काय कारण आहे. आणि जी भीती निर्माण केली जाऊन राहिली की हा कागद मागितला जाईल, तो कागद मागितला जाईल. कागद मागायची काय एवढी भीती आहे? तुम्ही 5,000-10,000 वर्षापूर्वी जन्माला आलेल्या रामाचा दाखला मागता की ते राम जन्माला आला होता का? आणि तुम्हाला सांगता नाहीत की माझा बाप ज्यादा या मातीमध्ये राहत होता, या मातीसाठी लढला, या मातीमध्ये वाढला. सांगा तुम्ही, दाखवा तुम्ही. पण त्याची भीती खरं म्हणजे ते नाहीच आहे. मुळात झोपेचं सोंग घेतलेलं आहे. कायदा विद्या सगळ्यांना समजलेला आहे आणि म्हणून सुज्ञ नागरिकांनीच ठरवलेलं आहे की या कायद्याच्या समर्थनार्थ आपण आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की अमरावती शहरामध्ये 26 डिसेंबरला सकाळी 10 वाजता आपल्या नेहरू मैदानवरून जो मोर्चा निघणार आहे, त्या मोर्चामध्ये भारत माता की जय, वंदे मातरम आणि CAA समर्थन करणारा हा मोर्चा आहे. या मोर्चाचा उद्देश एकमेव आहे की राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सरकारने जो निर्णय घेतला, या निर्णयाचं समर्थन आम्ही करतो हे व्यक्त करण्यासाठी मला असं वाटतं की रेकॉर्ड ब्रेक मोर्चा, अभूतपूर्व की पूर्ण अमरावतीमध्ये यापूर्वी असा मोर्चा निघाला नसेल, एवढा मोठा मोर्चा हा येत्या 26 डिसेंबरला गुरुवारी होतो आहे. आणि नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व धर्मीय नागरिक आहेत, सर्व शिक्षण संस्थांचे लोक आहेत,
सर्व व्यापारी संस्थांचे लोक आहेत, वेगवेगळ्या प्रोफेशनमधले लोक आहेत आणि यांना कोणालाही सांगावं लागून नाही राहिलं. आपल्या आपल्या मताने जो तो निरोप देतो आहे, सोशल मीडियावरून देतो आहे, फोनवरून बोलतो आहे, एकमेकांना जाऊन प्रत्यक्ष लोक भेटतात. मला असं वाटतं की हा फार मोठा मोर्चा होणार आहे. मी देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, त्याहीपेक्षा अमरावतीचा एक नागरिक म्हणून माझी देखील सगळ्या अमरावतीकरांना एक नम्र विनंती राहील की 26 डिसेंबरला देशहितासाठी असं आहे की देश आम्हाला सगळं काही देतो, आपणही देशासाठी दिलं पाहिजे. आता देशासाठी दिलं पाहिजे म्हणजे काय दिलं पाहिजे, तर आम्हाला देखील 2 पावलं सरकारसोबत चालले पाहिजे. इतका चांगला निर्णय या देशाच्या सुरक्षिततेचा हा जर हे सरकार घेत असेल तर मोदीजींवर अभी नाही तो कभी नाही. आता जर हे सगळं होऊ शकलं नाही, हे भविष्यामध्ये कधी होणार नाही. आम्ही 50-60 वर्ष घुसखोरी थांबवा, सीमा सील करा, सीमा बंद करा हे आपण म्हणत आलो, नारे देत आलो. प्रत्यक्षात झालं कुठे? प्रत्यक्षात होण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून असं देशहितासाठी काम करणाऱ्या सरकारचे मनसुबे बुलंद झाले पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की अमरावती शहरातल्या प्रत्येक घरातला माणूस या सरकारसोबत 2 पावलं चालणार आहे. मोदीजींना समर्थन देण्यासाठी 2 पावलं चालणार आहे. या नागरिकत्वाला समर्थन देण्यासाठी 2 पावलं चालणार आहे. मला असं वाटतं की हा मोर्चा अभूतपूर्व होईल. नागरिकत्व संशोधन कायदा काय आहे आणि त्याचा होणारा विरोध याबद्दल शिवरायांनी आपल्याशी अगदी विस्तृत वक्तव्य केलेलं आहे. आपल्याला त्याची माहिती दिलेली आहे. सामान्य माणूस, मग तो मुस्लिम असो अथवा हिंदू असो, त्यांना हा विरोध करायचा नाही आहे. त्यांना तर आपल्या 2 वेळच्या पोटाची भ्रांत आहे, जेवणाची भ्रांत आहे की मी माझं कसं करेल आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करेल असं त्यांना वाटतं आहे. त्यांना या कायद्याचा विरोध करायचा नाही आहे. पण हा विरोध कोण करायला लावत आहे हा पण मोठा प्रश्न होता. त्याचं पण त्यांनी उत्तर दिलेलं आहे आपल्याला. आणि 26 डिसेंबरला हा जो मोर्चा निघतो आहे, शांतता मोर्चा निघतो आहे, त्यामध्ये जनसमर्थन मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे. आणि अशाच प्रकारे त्यांना जनसमर्थन मिळो आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून यामध्ये सहभागी व्हावं आणि अशाच प्रकारे देशहिताचे जे निर्णय घेतले जातील त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, त्याला समर्थन द्यावं अशी सदिच्छा मी व्यक्त करते. नमस्कार.